नमस्कार प्रेक्षकांनो, स्वागत आहे आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आज आपण पाहणार आहोत भक्ती म्हणजे नक्की काय. तुम्ही नक्की कोणत्या प्रकारची भक्त आहात. श्री स्वामी समर्थ. भक्ती म्हणजे विभक्ती न होणे. भक्ती हा शब्द भज या धातूपासून आला आहे. याचा अर्थ आहे जोडणे जाणे. जोपर्यंत आपण स्वतःला देवापासून वेगळे समजतो तोपर्यंत आपण भक्त नसतो. जेव्हा भक्त आणि भगवंत याच्यातील अंतर पुसले जाते आणि मी आणि माझा देव एकच आहोत ही भावना जागी होते, त्यालाही खरी भक्त म्हणतात. भक्ती म्हणजे व्याकुळता. नारद भक्ती सूत्रात म्हटले आहे, तदत्पित खिलाचारता तद्मस्मरणे परम व्यक्तकुलतेंती. म्हणजे आपले सर्व कर्म देवाला अर्पण करणे आणि क्षणभर जरी त्याचे विस्मरण झाले तर मनाची जी व्याकुळता होते ती म्हणजे भक्ती. अशी मासोळी पाण्याविना राहू शकत नाही, तसा भक्त नामाविना राहू शकत नाही. भक्ती म्हणजे शरणागती. भक्ती म्हणजे देवाशी सौदा करणे नव्हे. देवा माझे हे काम कर, मग मी तुला नारळ चढवीत, हे दान करेल. खरी भक्ती म्हणजे देवा मी तुझा आहे आणि जे काही होईल ती तुझी इच्छा. उदाहरण, जेव्हा बिभीषण श्रीरामाला शरण गेला तेव्हा त्याने काहीही मागितले नाही. त्याने फक्त स्वतःला श्रीरामाच्या चरणी झोकून दिले. हीच पराभक्ती आहे. भक्तीचे 3 मुख्य प्रकार जे तुला ओळखता येतील. सकाम भक्ती, काहीतरी मागण्यासाठी केलेली भक्ती. उदाहरणार्थ नोकरी, आरोग्य, पैसा. ही भक्तीची पहिली पायरी आहे. अर्थभक्ती, संकटात असताना देवाला मारलेली हाक. उदाहरणार्थ गजेंद्र हत्तीने मारलेली हाक. निष्काम भक्ती, काहीही न मागता केवळ प्रेमापोटी केलेली भक्ती. यात भक्त म्हणतो, स्वामी तू मला काही दे किंवा नको देऊ, पण तुझे नाम माझ्या मुखात राहू दे. भक्तीचे उदाहरण, जसा एखादा लहान मुलगा गर्दीत आपल्या आईचा हात घट्ट धरून ठेवतो. त्याला हे माहीत नसते की तो कुठे चालला आहे, पण त्याला हे नक्की माहीत असते की आई सोबत आहे म्हणजे मी सुरक्षित आहे. हेच निखळ समाधान म्हणजे भक्ती. स्वामी काय सांगतात. स्वामी समर्थ नेहमी म्हणायचे, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. या वाक्यावर ठेवलेला 100% विश्वास म्हणजे भक्ती. जेव्हा तू तुझे ओझे स्वामींच्या खांद्यावर टाकतोस आणि निर्धास्त जातोस तेव्हा तुझी भक्ती फळाला आली असे समजावे. भक्ती म्हणजे केवळ कर्मकांड, तोडगे आणि मंदिरांना भेट देणे नव्हे, तर आपल्या अंतर्यामी असलेल्या ईश्वराची जाणीव ठेवून वागणे. अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कमेंट्स करायला नक्की विसरू नका. धन्यवाद.